नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 डिसेंबरला म्हणजेच परवा मंगळवारी आलेली आहे दत्त जयंती. त्याचबरोबर या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा आहे. प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती ही साजरी केली जाते. कारण पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपात आसुरी शक्तीच्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि त्यांना दैत्यसुद्धा म्हटलं होतं. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु सगळे प्रयत्न जे आहेत त्यांचे असफल झाले. आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला आणि यानंतर ते दैत्य जे आहे ते नष्ट झाले आणि तोच दिवस हा दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवस अगोदर गुरुचरित्राचं पारायण सुद्धा केलं जातं. बऱ्याच ठिकाणी पारायण केलं जातं. यालाच गुरुचरित्र सप्ताह असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर या दिवशी बघा, दत्तांचा वास असणारे औदुंबराचं झाड म्हणजेच याला आपल्याकडे मराठीमध्ये उंबराचं झाड असं सुद्धा म्हणतात, तर याची सुद्धा पूजा करतात. यामध्ये दत्त तत्व जे आहे ते जास्त असतं, म्हणून याला दत्तांचं झाड किंवा दत्ताचा अवतार असलेलं झाड सुद्धा म्हटलं जातं. यामुळे या दिवशी या झाडाची सुद्धा पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी गायीची सुद्धा पूजा केली जाते, कुत्र्यांची सुद्धा पूजा केली जाते, काही सेवा केल्या जातात. त्याचबरोबर या दिवशी दारोदारी जाऊन हिंडून भिक्षासुद्धा मागितली जाते आणि ही भिक्षा मागितल्यामुळे आपल्यामधला असणारा अहंकार जो आहे तो सुद्धा कमी होतो. म्हणून ही जुळी अहंकार नष्ट झाल्याचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच तुम्ही बऱ्याच फोटोंमध्ये बघितलं असेल की दत्त महाराजांच्या एका खांद्यावरती झोळी ही नेहमी अडकवलेली असते, पाठीमागे एक गाय असतात, समोर 4 कुत्रेसुद्धा असतात, एका हातामध्ये एक कमंडलू असते, एक त्रिशूळ असतं. तर या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना, या सगळं त्यांचे परिवार आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. तर या दिवशी आपल्या दत्त गुरूंना अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. यामुळे एका रात्रीत आपलं नशीब बदलून फक्त 1 दिवसामध्ये आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला आपल्या अडचणी दूर करण्यासाठी, शत्रू असेल तर शत्रूपासून सुटका मिळवण्यासाठी, शत्रू हे गुपित असेल, शत्रू आपल्या माहीत आहे, कोणत्याही प्रकारच्या शत्रूपासून आपला बचाव करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या बाधा दूर करण्यासाठी, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी. भरपूर दिवसापासून एखादी इच्छा मनात आहे परंतु ती आपली पूर्ण होत नाही, भरपूर प्रयत्न केले परंतु प्रयत्न करूनही इच्छा पूर्ण होत नाही. तर अशा वेळी तुम्ही या दत्त जयंती दिवशी हा एक उपाय नक्की करा. ही वस्तू तुम्ही त्यांना नक्की अर्पण करा. यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतील. तर असा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही हा उपाय घरी सुद्धा करू शकतात. परंतु हा उपाय जेव्हा तुम्ही मंदिरात करतात तेव्हा तिथली सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त असते आणि तुम्ही उपाय करतात तेव्हा तुमचं मन जे आहे ते संपूर्णपणे सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आणि तुम्ही उपाय जे करते अगदी मनापासून उपाय तुमचे होतात आणि म्हणून त्याचं फळ तुम्हाला तुरंत मिळतं. आपल्या घरामध्ये तेवढी सकारात्मक ऊर्जा नसते, यामुळे तुम्ही शक्य झालं तर आवर्जून मंदिरात जा. नाही शक्य झालं तर हरकत नाही, तुमच्या देवघरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही तिथे सुद्धा हा उपाय करू शकतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 विड्याची पानं घ्यायची आहेत. किती? 11 विड्याची पानं. त्याला नागविलीची पानं आपण असं सुद्धा म्हणतो. तर ती तुम्हाला घ्यायची आहे. अखंड पानं तुम्हाला घ्यायची आहे. त्याला देठ असायला हवी, कुठेही किड्यांनी खाल्लेली आहेत अशी पानं तुम्हाला घ्यायची नाही. यानंतर या 11 पानांवरती तुम्हाला प्रत्येकी 5-5 लवंग तुम्हाला ठेवायचे आहेत. प्रत्येक पानावरती 5 लवंग ठेवायचे आहेत आणि असे 11 विडे तुम्हाला तयार करायचे आहे. यानंतर
आता आपण ही जिथं सेवा करणार आहे, तुम्ही याला सेवा म्हणू शकतात किंवा उपायसुद्धा म्हणू शकतात. आपल्या देवघरामध्ये करणार असेल तर एक दिवा तुम्ही तिथे लावून घ्या, धूप अगरबत्ती लावा आणि यानंतर हा उपाय सुरू करा. मंदिरामध्ये करणार असेल तर या दिवशी मंदिरामध्ये हा उपाय तुम्हाला करायला भेटेल की नाही सांगता येत नाही, कारण मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते. तिथे हा उपाय आपल्याला करणं शक्य नसेल, परंतु शक्य झालं तर करा, नाहीतर घरीच करा. आणि काय करायचं आहे तर तिथे दिवा प्रज्वलित असणार आहे. मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय केला, तिथे दिवा लावायची गरज नाही, कारण त्या दिवशी दत्त जयंती दिवशी मंदिरामध्ये दिवा हा लावलेलाच असतो. संपूर्ण दिवस आणि रात्रभर दिवा लावलेला असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, यानंतर या प्रत्येकी विड्याच्या पानावरती 5-5 लवंगा ठेवून त्या तुम्हाला दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. अशा लाईनमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करून तुमची इच्छा ही तुम्हाला सांगायची आहे. मग तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती सांगायची आहे, किंवा घरात अनेक प्रकारचे वाद असतील तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूपासून आपली सुटका होत नसेल, किंवा एखादी व्यक्ती आहे पण तो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नको आहेत, त्या व्यक्तीपासून आपल्याला काहीतरी त्रास होतोय, अडचण आहे, तर अशा शत्रूंपासून आपली सुटका करून घेण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. सूतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.